हाय नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. तर आत्ताच सकाळ झाली आमची, आम्ही आत्ताच उठलो आहे. आम्ही यासाठी म्हणते आहे कारण माझ्याकडे माझ्या छोट्या बहिणी आलेल्या आहेत. त्यात ही एक आहे आणि दुसरी तुम्हाला दाखवते, ती फ्रेश होती आहे. आणि माझा भाऊ आलेला आहे. ॲक्च्युली यांना शॉपिंग करायची लग्नाची. तर लग्न कुणाचं, तर या मॅमचं आहे. या मॅमचं लग्न आहे, त्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची आहे. त्यासाठी ते माझ्याकडे आलेले आहेत. म्हणून आता बघूयात त्यांची शॉपिंग वगैरे तुम्हाला दाखवेल. तिथं आज पॉसिबल नाही आहे कारण आज आहे अमावस्या. तर आजची ॲक्टिव्हिटी काय होते काय नाही तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. स्टे ट्यून. फ्रेश वगैरे झालो आहे आणि क्लिनिंग वगैरे पण केली सगळी. पण आमची चहा तेच बाकी आहे, सगळं काही बाकी आहे. बघू आता चहा वगैरे करू. नाश्त्याला तर काही करणार नाही, डायरेक्ट आम्ही लंचची तयारी करणार आहे. लंचमध्ये ठरलं आहे आमचं की वरण आणि भात बनवायचा आहे. तर करूयात. चला तुमच्यासोबत पण शेअर करते. इथे मागे ही माझी दुसरी कझन, तुम्हाला म्हटलं त्याची फ्रेश होती आहे. आणि हा माझा भाऊ जो लपतो आहे, हा माझा भाऊ आहे जो की माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण खूप लंबू झाला आहे. जा तिकडे. सो चला स्टे ट्यून टू आर टी. आम्ही शिजण्यासाठी लावलेलं आहे कुकरमध्ये. या मॅमनी लावलं आहे, मी फक्त डाळ काढून दिली आहे. आज स्वयंपाक क्या करणार आहे, यांची प्री वेडिंग टेस्ट होणार आहे इथे फॉर कुकिंग. ओके. बघूयात सासरी जाऊन सासू सासऱ्यांना काय खाऊ घालते, जमतं की नाही. तसं तर येतं तिला सगळं काही, पण तरी ट्राय करूयात. मोठी बहीण आहे ना मी, तर टेस्ट करावंच लागेल. मंडळींनो, मी तुम्हाला यांचा इंट्रो तर काही केलाच नाही आहे. तर या आहेत जान्हवी मॅम आणि त्या नवरीबाई ज्या आहेत त्यांचं आहे अनुजा. आम्ही टाकलं आहे वरण वगैरे. आमच्या मॅमने आज भांडे धुतलेत, इकडे आल्यावर काम पण करतायत त्या बिचाऱ्या. इतकं 11च वाजले आहेत पण अशी ऊन पडलं आहे ना, खूप भयानक गरमी होती आहे. अजून दिवस जायचा बाकी आहे, काय माहिती काय होणार आहे. तर अनुजा कसं वाटतंय तुला इथे येऊन? खूपच छान. किती छान वाटतंय ग, खूपच भारी. किती किती फेक वाटते ना ती बोलताना, किती फेक असं. इतकी फेक ॲक्सेंट येता खूपच छान, खूपच भारी. तिची लहानी बहीण नाही आली आहे तरी अजून, फक्त ऊनच ऊन आहे. आमचं वरण वगैरे शिजलेलं आहे. तर आमच्या मॅडम बनवणार आहेत आज, या मॅम नवरी मॅम बनवणार आहेत वरण. बघू त्यांची रेसिपी कशी मी तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. वरण खरंच खूप छान बनवलं होतं. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय द्या त्या रेसिपीला. पण आता जेवण वगैरे झालं आहे, आम्ही आराम करत होतो. तर माझ्या भावाला खूप जास्त ताप आलेली आहे.
आणि माझी पण तब्येत खूप दिवसापासून ठीक नाही आहे. ट्रीटमेंट चालूच आहे, बट स्टील काहीतरी नवीन करावंच लागतात ॲक्टिव्हिटी, कारण घरामध्ये बसलं तर बोर होतं आहे. ऑफिसला जाण्याची कॅपॅसिटी नाही आहे. डॉक्टरांनी ट्रॅव्हल वगैरे सांगितलेलं नाही आहे मला, त्यामुळे बघूयात आता काय होतं काय नाही. तर ठीक आहे, जेवण वगैरे झालं आहे आमचं. मेडिकलमध्ये जाऊयात आता, मेडिसिन्स वगैरे घेऊन येऊयात त्याला, कारण खूप जास्त तापला आहे तो. इतक्या उन्हामध्ये त्याला ताप येते म्हणजे खूप कमालीची गोष्ट होते. बघूयात. मेडिकल साईडलाच मी जिथे राहते तिथे बघूयात त्याला आता, मेडिसिन वगैरे देऊयात. नाही फरक पडला तर हॉस्पिटललाच घेऊन जावं लागेल त्याला. सो हाय गाईज, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. अवतारावरनं कळतच असेल की आम्ही चांगली झोप काढली आहे दुपारी. मेडिकलमधनं आल्यानंतर खूप जास्त ऊन होतं, तसंच आम्ही झोपून गेलो होतो सगळेजणी. सगळ्या उठल्या आहेत आता, सगळ्या रेडी होत आहेत. बघूत आता, जमलं तर जेवण वगैरे बनवूयात, कारण 7-7:30 तर झालेच आहेत. जर झालं तर बाहेर जाऊयात कुठेतरी, नाहीतर मग प्लॅन ड्रॉप. घरात जेवण करायचं आणि झोपायचाच प्लॅन आहे परत एकदा. आम्ही आलो आहे आता किचनमध्ये आल्यानंतर आमच्या दीक्षा मॅम तर बनवत आहेत चहा, बट मला बनवायची कॉफी, हॉट कॉफी. लेट्स सी. कॉफी इज रेडी. तर आमचे झालं आहे कॉफी वगैरे पिऊन, तिचं चहा पिऊन झालं आहे, आणि लगेचच आम्ही आता स्वयंपाकाला लागतो. स्वयंपाकामध्ये एकदम सिम्पल आहे, खिचडी बनवतो आहे, कारण मेंबर्स वाढले आहेत आणि मी एकटी असल्यामुळे माझ्याकडे इतके काही युटेन्सिल्स नाही आहेत की मी सगळ्यांचं जेवण वगैरे त्यामध्ये बसेल. असं सिम्पल खिचडी बनवणार आहेत आणि झोपणार आहे खाऊन. कुठे बाहेर जायचा प्लॅन झाला नाही आहे, काहीच झालं नाही आहे. जर उद्या काही होतं तर सांगू, कारण माझी तब्येत पण परत डाऊन झालेली आहे. त्यामुळे ती खिचडीची तयारी झाली आहे आमची. सगळं कट वगैरे व्हेजिटेबल्स वगैरे कट करून घेतले आहेत मी. त्यानंतर इथे खिचडीसाठी लागणारं जे तांदूळ आणि मूग डाळ आणि मसूर डाळ ह्या डाळी घेतल्या आहेत. मी तुरीची डाळ यामध्ये घेतलेली नाही आहे, कारण सकाळी आम्ही वरण आणि भात खाल्ला होता. परत तुरीची डाळ जर रात्री सकाळी म्हटलं तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते, त्यामुळे आम्ही हे दोनच बेसिकची खिचडी बनवणार आहे. बघा तुम्ही. सो गाईज, जेवण वगैरे झालं आहे आता आमचं. आता बस झोपायची तयारी आहे. बस हेच होतं माझ्या आयुष्यातला एक दिवस. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पुढच्या माझ्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. बाय, गुड नाईट.